Welcome students, myself Professor Vikrant Palatshah welcome you all in my YouTube channel Professor Vikrant Palatshah. मी आपण सर्वांचे माझे YouTube channel Professor Vikrant Palatshah यामध्ये स्वागत करतो. Today in this video we are going to learn the unit number 4 of the TY BCom syllabus, that is Audit of Computerized Systems and Forensic Audit. या व्हिडिओमध्ये आज आपण TY BCom च्या ऑडिटिंगच्या सिलेबस मधील युनिट क्रमांक 4 ऑडिट ऑफ कम्प्युटराइज सिस्टम अँड फॉरेन्सिक ऑडिट याचा या ठिकाणी अभ्यास करणार. सो फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू स्टार्ट द फर्स्ट पॉइंट, दॅट इज व्हॉट ईडीपी ऑडिट. पहिला पॉइंट आपण या ठिकाणी बघत आहोत काय, ईडीपी ऑडिट. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ ईडीपी? दॅट इज इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग. काय ईडीपीचा फुल फॉर्म? Electronic data processing. So now what is the meaning of EDP audit? So first of all, EDP is the practice of processing, storing, retrieving and maintaining information electronically. EDP ही अशी प्रक्रिया आहे, प्रॅक्टिस आहे की ज्यामध्ये एखाद्या डेटाचं प्रोसेसिंग, स्टोरिंग, रिट्रायव्हिंग आणि त्याचा मेंटेनन्स, माहितीचा मेंटेनन्स हा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने म्हणजे कम्प्युटरच्या आणि सॉफ्टवेअरच्या सहाय्याने केला जात असतो. दॅट इज कॉल्ड ॲज द ईडीपी म्हणजे इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग. ईडीपी ऑडिटिंग इज द प्रोसेस ऑफ कलेक्टिंग अँड इव्हॅल्युएटिंग एव्हिडन्स to determine whether a computer system safeguards assets, maintains data integrity, achieves organizational goals effectively, and consumes resources efficiently. तर ईडीपी ऑडिट ही अशा प्रकारची प्रोसेस म्हणजे प्रक्रिया आहे की ज्यामध्ये काय केलं जातं, कलेक्टिंग अँड इव्हॅल्युएटिंग द एव्हिडन्स. काय केला जातो? एव्हिडन्स कलेक्ट केला जातो, त्या एव्हिडन्सचं इव्हॅल्युएशन म्हणजे परीक्षण केलं जातं. टू डिटरमाइन काय सिद्ध करण्यासाठी, वेदर अ कम्प्युटर सिस्टम सेफगार्ड असेट्स म्हणजे बिझनेसच्या ज्या असेट्स आहेत त्या कम्प्युटर सिस्टम सॉफ्टवेअरच्या माध्यमाने सुरक्षित आहेत किंवा नाहीत. मेंटेनिंग डेटा इंटिग्रिटी, जो काही डेटा या सॉफ्टवेअरमध्ये रेकॉर्ड केलेला आहे तो विश्वासपात्र आहे ना, त्याची इंटिग्रिटी त्या ठिकाणी मेंटेन झालेली आहे किंवा नाही. अचीव्ज ऑर्गनायझेशनल गोल्स इफेक्टिव्हली, आणि जे काही ऑर्गनायझेशनचे संघटनेचे उद्दिष्ट असतील ते इफेक्टिव्हली पूर्ण झालेले आहेत किंवा नाहीत. अँड फायनली कन्झ्युम्स रिसोर्सेस इफिशियंटली, आणि जे रिसोर्सेस ऑर्गनायझेशनकडे उपलब्ध आहेत ते व्यवस्थित यूज झालेले आहेत किंवा नाही. याच्या सर्वांचं डिटर्मिनेशन करण्यासाठी जो एव्हिडन्स त्या ठिकाणी कलेक्ट करून त्याचं इव्हॅल्युएशन करण्याची, परीक्षण करण्याची जी संपूर्ण प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला या ठिकाणी काय म्हटलं जात असं, दॅट इज कॉल्ड ॲज अ ईडीपी ऑडिटिंग. ओके, सो इट इज द मिनिंग ॲज वेल ॲज द डेफिनेशन ऑफ ईडीपी ऑडिटिंग. नाउ व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ कम्प्युटराइज ऑडिट ऑर ईडीपी ऑडिट? तर या ठिकाणी ईडीपी ऑडिटचे, कम्प्युटराइज ऑडिटचे विविध बेनिफिट्स कुठले? नंबर वन, स्पीड. वी नो वॉट एव्हर द वर्क that we are going to perform according to the software, that is performed in a very speed and immediate manner. जे काही काम आपण सॉफ्टवेअरच्या माध्यमाने करतो ते अगदी स्पीडली आणि इमिजिएटली चुटकीसरशी त्या ठिकाणी आपण पूर्ण करू शकतो. सेम बेनिफिट इज देअर इन द ईडीपी ऑडिट और कम्प्युटराइज ऑडिट. Greater accuracy, the chances of arithmetical errors and human errors are reduced. Softwares are what? Softwares are electronic design program. So whenever the information is recorded with the help of the software, there are no errors. There are means whatever the frauds are there, those are also very, very less. So automatically the greater accuracy is there. That is the second one. Greater economy. Under the mechanized accounting system, work can be done with minimum staff, with minimum cost. So it is a very economical to the organization, because whenever the work is performed through the software, minimum staff is required, and when staff is minimum, automatically cost is also minimum. म्हणजे या ठिकाणी हे संघटनेच्या दृष्टीने आर्थिक दृष्ट्या सुद्धा फायदेशीर आहे. का फायदेशीर आहे? कारण की सॉफ्टवेअरच्या माध्यमाने काम केल्यामुळे स्टाफची गरज कमी असेल, आणि स्टाफ कमी झाला की त्यांना सॅलरी कमी पे करावी लागेल, आणि सॅलरी कमी पे केली की ऑटोमॅटिकली कॉस्ट सेव्हिंग त्या ठिकाणी होणार आहे. दॅट इज नंबर 3. Number 4, better records. Records prepared by machines are neat and clean. It is more legible, systematic and uniform. मशीनच्या साहाय्याने तयार केलेले रेकॉर्ड अतिशय सुयोग्य असतील, नीट असतील, क्लीन असतील.
त्याच प्रकारे ते लीगल असतील, सिस्टमॅटिक आणि युनिफॉर्म वेने तयार केलेले असतील. दॅट इज नंबर 4. Number 5, greater information. Various types of information and statistical data regarding the operation of the business can be easily collected. सॉफ्टवेअरच्या माध्यमाने जी इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते ती इन्फॉर्मेशन सॉफ्टवेअरच्या माध्यमाने पटकन अनालाइज केली जाते. जर समजा स्टॅटिस्टिकल अनालिसिस हवा असेल तर एक क्लिक करताच आपल्याला त्या ठिकाणी सर्व प्रकारचं अनालिसिस उपलब्ध होऊ शकतं. म्हणून जी काही इन्फॉर्मेशन आपल्याला हवी असेल ती सहज या दृष्टीने मिळू शकते. Interim accounts. Interim accounts can be prepared without delay. This will help the management to declare the interim dividend. म्हणजे मध्यावधी म्हणजे हाफ इयरली अकाउंट जर तयार करायचे असेल तर सॉफ्टवेअरच्या माध्यमाने हे पटकन तयार केलं जातात. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा उशीर होत नाही आणि संघटनेला एक कशाच्या दृष्टीने फायदेशीर आहे, इंटरिम डिव्हिडंड डिक्लेअर करण्याच्या माध्यमाच्या दृष्टीने. अनालिसिस ऑफ डेटा. वन्स द बेसिक इन्फॉर्मेशन इज फीड इन टू द कम्प्युटर्स इट कॅन बी सॉर्टेड इन मेनी डिफरंट वेज टू प्रोव्हाइड अनालिसिस ऑफ स्टेटमेंट. म्हणजे एकदा का सर्व इन्फॉर्मेशन आपण कम्प्युटरमध्ये फीडअप केली, सॉफ्टवेअरमध्ये फीडअप केली तर आपल्याला पाहिजे त्या प्रकारचं अनालिसिस पाहिजे त्यावेळी आपल्याला कम्प्युटर सॉफ्टवेअरच्या माध्यमाने मिळत असते. अवॉइड ओव्हर टाइम. द वर्क ऑफ अकाउंट्स आर डन क्विकली. द अकाउंट्स कॅन बी प्रिपेअर्ड विदाउट एनी लॉस ऑफ टाइम. म्हणजे अगदी क्विकली इमिजिएटली सर्व अकाउंटचं काम त्या ठिकाणी पूर्ण होतं. त्यामुळे वेळ त्या ठिकाणी वाया जात नाही. ओव्हर टाइम आपल्याला अवॉइड करता येतो. नंबर नेक्स्ट, reduction in audit fee. The workload of auditor works is reduced by the computer, hence the computerized audit reduces the audit cost. आता सॉफ्टवेअरचा यूज जर ऑडिटरने त्या ठिकाणी केला तर नक्कीच ऑडिटरचा वर्कलोड त्या ठिकाणी कमी होईल कम्प्युटरच्या माध्यमाने जर त्याने काम केलं आणि त्यामुळे त्याला द्यावी लागणारी फी सुद्धा कमी असेल आणि त्यामुळे कॉस्ट सेव्हिंग त्या ठिकाणी होऊ शकेल. कम्प्युटराइज ऑडिट रिड्युसेस द मोनोटनी ऑफ ऑडिट वर्क. सॉफ्टवेअरच्या माध्यमाने काम हे पटकन केलं जातं त्यामुळे मोनोटॉनी म्हणजे तो कंटाळा असतो काम करण्यामागचा तो ऑटोमॅटिकली रिड्यूस होतो. कम्प्युटराइज ऑडिट एनहान्सेस द रिलायबिलिटी ऑफ ऑडिट. कम्प्युटरच्या माध्यमाने जर ऑडिट केलं तर कसं असेल ते रिलायबल असेल म्हणजे विश्वासपात्रता त्याची जास्त असेल. कम्प्युटराइज ऑडिट इन्शुअर्स फ्लेक्झिबिलिटी इन द ऑडिट प्रोग्राम. जसं आपण सुरुवातीला बघितलं युनिट नंबर 1 ऑडिट त्या ठिकाणी ऑडिट प्रोग्रामचा एक डिसएडव्हान्टेज आपण बघितला होता. ऑडिट प्रोग्राम इज नॉट फ्लेक्झिबल मीन्स इट इज रिजिड. But if the audit program is prepared with the help of the computer software, easily we can change it. Computer softwareच्या माध्यमाने मात्र तो तयार केलेला असेल तर सहज आपण त्यामध्ये बदल करू शकतो. That is the benefit. And last one, computerized audit is helpful for the smooth functioning of audit. ऑडिटचं काम हे स्मूथली करण्यासाठी कम्प्युटराइज ऑडिट हे अत्यंत मदतपूर्ण आहे. So therefore these are the various advantages of the EDP audit or computerized audit. अशा प्रकारे EDP ऑडिट कम्प्युटराइज ऑडिटचे हे व्हेरियस बेनिफिट्स ॲडव्हान्टेजेस आपल्याला दिसतात. ओके, अंडरस्टूड. नाउ व्हॉट आर द प्रॉब्लेम्स और व्हॉट आर द डिसएडव्हान्टेजेस ऑफ कम्प्युटराइज और EDP ऑडिट. आता या ठिकाणी EDP ऑडिटचे प्रॉब्लेम कुठले, डिसएडव्हान्टेज कुठले. नंबर 1, इट इज नॉट सुटेबल फॉर स्मॉल बिझनेस फर्म्स. ज्या स्मॉल नेचरच्या बिझनेस फर्म्स असतील त्यांना हे सुटेबल नाही. इट इज युजफुल फॉर द लार्ज बिझनेस. नंबर 2, डिफिकल्टीज इन डिटेक्ट द एरर्स अँड फ्रॉड. इट इज व्हेरी डिफिकल्ट. Suppose some errors are there, some frauds are there in the computer records, then at that time it is very difficult to detect those. Number 3, absence of supporting vouchers. Vouchers are not available because information is fed directly in the computer software. So therefore there are no vouchers. Voucher नसणार आहेत त्या ठिकाणी. त्यामुळं ऑडिट करण्यासाठी कदाचित अडचणी येऊ शकतात. स्टोरेज प्रॉब्लेम. There is certain storage capacity. So as per the limit we have to store the information. That is the problem. म्हणजे सर्टन कॅपॅसिटी असते प्रत्येक सॉफ्टवेअरची तेवढीच इन्फॉर्मेशन आपण त्यामध्ये स्टोअर करू शकतो. त्यापेक्षा जास्त इन्फॉर्मेशन स्टोअर करू शकणार नाही. तो एक प्रॉब्लेम आहे. कम्प्युटर फ्रॉड्स अँड कम्प्युटर व्हायरस. सॉफ्टवेअरमध्ये व्हायरस त्या ठिकाणी येऊ शकतात आणि तो त्यामुळे डेटा त्या ठिकाणी लॉस होऊ शकतो, करप्ट होऊ शकतो. दॅट इज अ मेजर प्रॉब्लेम. Easy to make alterations. Easily anyone can make the alteration. The person who has the username password definitely easily that person can make an alteration. म्हणजे फ्रॉड सुद्धा तेवढेच पटकन करता येऊ शकतात कारण की एखाद्याला जर सिस्टमचा लॉग इन मिळाला तर ती व्यक्ती सहज त्या ठिकाणी काय करणार आहे, अल्टरेशन बदल करू शकते. इट क्रिएट्स अनएम्प्लॉयमेंट. सॉफ्टवेअरच्या वापरामुळे काय होते, स्टाफ कमी होतो, कर्मचाऱ्यांची संख्या कमी होते आणि त्यामुळे बेरोजगारीची समस्या वाढते, अनएम्प्लॉयमेंट वाढतो. अब्सेन्स ऑफ इनपुट डॉक्युमेंट्स. इनपुट डॉक्युमेंट्स म्हणजेच काय, वाउचर्स अवेलेबल नाही आहेत. लॅक ऑफ व्हिजिबल आउटपुट. बऱ्याच वेळेस
विजिबल आउटपुट आपल्याला मिळत नाही, ते फक्त सॉफ्ट कॉपीमध्ये असतं. कोडिंग प्रॉब्लेम, प्रत्येक सॉफ्टवेअरचे कोड्स म्हणजे पासवर्ड असतात आणि विदाउट पासवर्ड हे सॉफ्टवेअर आपल्याला ऑपरेट करता येत नाही. सो दीज आर द सेव्हरल प्रॉब्लेम्स ॲज वेल ॲज द डिसएडव्हान्टेजेस ऑफ द ईडीपी ऑडिट. ओके, ऑडिट अप्रोचेस इन अँड ईडीपी एन्व्हायरमेंट. तर कुठल्या प्रकारचे अप्रोचेस त्या ठिकाणी आहेत? सो देर आर 3 अप्रोचेस इन द ईडीपी ऑडिट. नंबर 1, ऑडिटिंग अराउंड द कम्प्युटर. नंबर 2, ऑडिटिंग विथ कम्प्युटर. नंबर 3, ऑडिटिंग थ्रू द कम्प्युटर. अशा प्रकारचे हे 3 प्रकारचे अप्रोचेस ईडीपी ऑडिटचे आहेत. नाउ वन बाय वन इन डिटेल वी आर गोइंग टू डिस्कस ऑल दिस. आपण डिस्कस करूयात डिटेलमध्ये. नंबर 1, ऑडिटिंग अराउंड द कम्प्युटर. ऑडिटिंग अराउंड द कम्प्युटर इज अन ऑडिट अप्रोच अंडर विच अन ऑडिटर कॅरीज आउट द ऑडिट in the same way as in traditional or manual system, except that the instead of examining handwritten books, he examines computer printout. आता यामध्ये ऑडिटिंग अराउंड द कम्प्युटर या अप्रोच मध्ये ऑडिट कसं केलं जातं? जसं ते मॅन्युअल पद्धतीने केलं जाणार आहे अगदीच त्याच प्रकारे ऑडिट केलं जातं, एक्झामिनेशन केलं जाणार आहे. फक्त डिफरंट काय असणार आहे की या ठिकाणी जे रिटर्न बुक्स आहेत ते रिटर्न बुक्स चेक न करता ऑडिटर काय करेल, कम्प्युटर सॉफ्टवेअरने ज्या काही प्रिंटआउट दिलेल्या आहेत त्या चेक करणार. क्लिअर? दॅट इज कॉल्ड ॲज द ऑडिटिंग अराउंड द कम्प्युटर. द नेक्स्ट, ऑडिटिंग विथ कम्प्युटर्स. अंडर दिस अप्रोच द ऑडिटर डज द ऑडिट वर्क विथ द हेल्प ऑफ कम्प्युटर्स, दॅट इज जनरल सॉफ्टवेअर. Under this approach, audit work is carried on in a traditional manner, but the computer software is used for certain operation. तर या ठिकाणी या अप्रोच मध्ये ऑडिटर काय करणार आहे? ऑडिटिंगचं काम कसं करणार आहे? जनरल सॉफ्टवेअरच्या माध्यमाने करणार आहे. या ठिकाणी मॅन्युअल वर्किंग असेल, परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं रिटर्न रेकॉर्ड, प्रिंटआउट चेक केलं जाणार नाही. तर या ठिकाणी सर्व काही ज्या प्रक्रिया असतील, सर्व ऑपरेशन्स असतील ते कशाच्या माध्यमाने होणार आहेत? कम्प्युटर सॉफ्टवेअरच्या माध्यमाने होणार आहे. दिस इज कॉल्ड ॲज द ऑडिटिंग विथ कम्प्युटर्स. अँड लास्ट अप्रोच, ऑडिटिंग थ्रू द कम्प्युटर. ऑडिटिंग थ्रू द कम्प्युटर मीन्स मेकिंग यूज ऑफ कम्प्युटर इन ऑडिटिंग. अंडर दिस अप्रोच द ऑडिटर इव्हॅल्युएट्स द इंटरनल कंट्रोल रिलेटिंग टू ईडीपी. And on the basis of evaluation, he determines the nature, timing, and extent of his sustentative procedure. यामध्ये काय करणार ऑडिटर या प्रकारच्या अप्रोच मध्ये? तर या प्रकारच्या अप्रोच मध्ये ईडीपी साठी कुठले इंटरनल कंट्रोल त्या ठिकाणी आहेत ते इंटरनल कंट्रोल इव्हॅल्युएट करणार. त्याचं परीक्षण ऑडिटरकडनं केलं जाणार आणि मग त्यानुसार ऑडिटर ठरवणार की सॉफ्टवेअरचं नेचर योग्य आहे का, सॉफ्टवेअरचं ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्याचा टायमिंग योग्य आहे का, आणि ते सस्टेंटेटिव्ह आहे किंवा नाही, त्याच्या प्रोसिजर खरंच विश्वासपात्र आहेत किंवा नाही, हे ऑडिटर या ठिकाणी ठरवणार. दॅट इज कॉल्ड ॲज अ ऑडिटिंग थ्रू कम्प्युटर. सो इन दिस वे दीज आर द 3 अप्रोचेस ऑफ द ईडीपी ऑडिट. ओके, अंडरस्टूड? नाउ नेक्स्ट, इंटरनल कंट्रोल अंडर अँड ईडीपी एन्व्हायरमेंट. आता ईडीपी एन्व्हायरमेंट म्हणजे ईडीपी ऑडिटमध्ये इंटरनल कंट्रोल कुठल्या प्रकारचा आहे हे बघूयात. फॉर द कंट्रोल ऑफ व्हेरियस प्रॉब्लेम्स कनेक्टेड विथ द इन्स्टॉलेशन अँड ऑपरेशन ऑफ कम्प्युटर्स इन अकाउंटिंग अँड ऑडिटिंग देअर शुड एक्झिस्ट अँड ॲडिक्वेट अँड सॅटिस्फॅक्टरी इंटरनल कंट्रोल सिस्टम इन द अंडरटेकिंग. समजा एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये सर्व प्रकारचं अकाउंटिंग आणि ऑडिटिंग हे सॉफ्टवेअर आणि कम्प्युटरच्या माध्यमाने केलं जात असेल, तर त्या सॉफ्टवेअर आणि कम्प्युटरच्या सर्व प्रोसेस व्यवस्थित प्रकारे रन करण्यासाठी, सॅटिस्फॅक्टरी आणि ॲडिक्वेट मॅनरने रन करण्यासाठी योग्य इंटरनल कंट्रोल सिस्टमची आवश्यकता, इन्स्टॉलेशन त्या ठिकाणी आवश्यक आहे. द इंटरनल कंट्रोल सिस्टम शुड बी रिलायबल, इफेक्टिव्ह अँड शुड प्रोव्हाइड टाइमली ऑथराइज अँड रिक्वायर्ड डेटा फ्रॉम द सिस्टम. इंटरनल कंट्रोल सिस्टम कशी असायला हवी ईडीपी एन्व्हायरमेंटमध्ये, ईडीपी ऑडिटमध्ये? रिलायबल म्हणजे विश्वासपात्र, इफेक्टिव्ह आणि टाइमली जो काही डेटा आवश्यक असेल तो डेटा त्या सिस्टमकडनं प्रोव्हाइड केला गेला पाहिजे. द व्हेरियस इंटरनल कंट्रोल्स रिक्वायर्ड टू बी इन्फोर्स अंडर अन ईडीपी एन्व्हायरमेंट मे बी ब्रॉडली क्लासिफाईड इंटू 2 कॅटेगरीज. आता जे काही इंटरनल कंट्रोल या ठिकाणी इम्प्लिमेंट केले जातात ईडीपी ऑडिट, ईडीपी एन्व्हायरमेंटमध्ये, ते 2 प्रकारचे आहेत. फर्स्ट ऑफ ऑल जनरल ईडीपी कंट्रोल्स अँड सेकंड वन इज द ईडीपी ऍप्लिकेशन कंट्रोल. पहिला काय? जनरल ईडीपी कंट्रोल. दुसरा काय? ईडीपी
application control. So in that, first of all, what is general EDP control? आता general EDP control म्हणजे काय? The purpose of general EDP control is to establish a framework of overall control over EDP activities. म्हणजे ज्या काही ऍक्टिव्हिटीज EDP मध्ये केल्या जात असतील त्या ऍक्टिव्हिटीजवर कंट्रोल करण्यासाठी जो संपूर्ण फ्रेमवर्क त्या ठिकाणी इस्टॅब्लिश केलेला असतो त्याला आपण काय म्हणत असतो? जनरल EDP कंट्रोल. General controls are those that control the design, security and use of computer programs and the security of data files in general throughout the organization. जनरल कंट्रोल म्हणजे थोडक्यात काय की जे काही सॉफ्टवेअर आहे त्यासाठी जी सिक्युरिटी डिझाइन केलेली असेल त्याचा समावेश जनरल कंट्रोल मध्ये होणार. त्यानंतर ज्या डेटा फाईल्स कम्प्युटरमध्ये किंवा कम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये मेंटेन केल्या जातात त्या फाईल्स सिक्युर करण्यासाठी जे काही सिक्युरिटी असेल त्याचा सुद्धा समावेश कशामध्ये होणार आहे? जनरल EDP कंट्रोल्स मध्ये. सो दिस इज द जनरल EDP कंट्रोल. याला काय म्हणतो आपण? जनरल EDP कंट्रोल. द नेक्स्ट टाइप्स ऑफ जनरल EDP कंट्रोल. आता जनरल EDP कंट्रोलच्या टाइप्स कुठल्या? नंबर 1, ऑर्गनायझेशन ऑफ EDP डिपार्टमेंट. म्हणजे जे काही EDP डिपार्टमेंट असेल त्या डिपार्टमेंटचं संपूर्ण ऑर्गनायझेशन. त्यानंतर ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट अँड मेंटेनन्स कंट्रोल. म्हणजे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्यासाठी कोणत्या ऍप्लिकेशन आवश्यक आहे त्याचं डेव्हलपमेंट करणं, त्याचं मेंटेनन्स करणं. हार्डवेअर कंट्रोल. ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्यासाठी कम्प्युटरला विविध हार्डवेअरची गरज असते. फॉर एक्झाम्पल माऊस असेल, प्रिंटआउट असेल, हार्ड डिस्क असेल, पेन ड्राईव्ह असेल, त्याच्या संदर्भात असणारे कंट्रोल्स. बरोबर. ॲक्सेस टू कम्प्युटर इक्विपमेंट. जे विविध कम्प्युटरचे इक्विपमेंट आहेत, सेम प्रिंटर आहे, हार्ड डिस्क आहे, त्याला असणारा ऍक्सेस. आणि लास्ट वन, डेटा ऑर प्रोसिजरल कंट्रोल्स. म्हणजे जो डेटा कम्प्युटरमध्ये फीडअप केलेला आहे त्याच्या सिक्युरिटीसाठी जे काही कंट्रोल इम्प्लिमेंट केलेले असतील त्याला आपण म्हणणार आहोत डेटा ऑर प्रोसिजरल कंट्रोल. सो दीज आर द टाइप्स ऑफ जनरल कंट्रोल. या सर्वांना आपण काय म्हणतो? जनरल कंट्रोलचे प्रकार. द नेक्स्ट EDP ऍप्लिकेशन कंट्रोल. आता या ठिकाणी दुसरा प्रकार जो आहे इंटरनल कंट्रोलचा तो काय? EDP ऍप्लिकेशन कंट्रोल. व्हॉट इज दॅट? फॉर द स्मूथ वर्किंग ऑफ EDP सिस्टम बिसाइड्स द जनरल EDP कंट्रोल्स देअर शुड सर्टन स्पेशल EDP ऍप्लिकेशन कंट्रोल. आता जनरल कंट्रोल व्यतिरिक्त आपली EDP सिस्टम सिक्युअर राहण्यासाठी जे काही इतर कंट्रोल इन्स्टॉल केले जातात त्याला आपण म्हणत असतो EDP ऍप्लिकेशन कंट्रोल. ऍप्लिकेशन कंट्रोल इज अ सिक्युरिटी प्रॅक्टिस दॅट ब्लॉक्स ऑर रेस्ट्रिक्ट्स अनऑथराइज्ड ऍप्लिकेशन्स फ्रॉम एक्झिक्युटिंग इन वेज दॅट पुट डेटा ॲट रिस्क. म्हणजे जो डेटा आपण फीडअप केलेला आहे तो डेटा लॉस होऊ नये, रिस्क निर्माण होऊ नये, त्यामुळे तो डेटा सिक्युअर करण्यासाठी जे काही अनऑथराइज ऍप्लिकेशन्स असतील त्या ब्लॉक केले जातात, रेस्ट्रिक्ट केले जातात, त्याच्यावर रेस्ट्रिक्शन इम्प्लिमेंट केलं जातं, त्याला त्या ठिकाणी आपण म्हणत असतो EDP ऍप्लिकेशन कंट्रोल. द इम्पॉर्टंट EDP ऍप्लिकेशन कंट्रोल्स आर. यामध्ये काय? पहिल्यांदा कंट्रोल ओव्हर इनपुट. कंट्रोल्स इन्शुअर डेटा इंटिग्रिटी फीड्स इन टू द ऍप्लिकेशन सिस्टम फ्रॉम अपस्ट्रीम सोर्सेस. म्हणजे जे काही इनपुट आहे ते इनपुट योग्य आहे का, ऑथराइज आहे का, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे एरर नाही ना, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा व्हायरस नाही का, हे सगळं ज्यावेळेस व्हेरीफाय केलं जातं दॅट इज कॉल्ड ॲज अ कंट्रोल ओव्हर इनपुट. कंट्रोल ओव्हर प्रोसेसिंग. कंट्रोल इन्शुअर रेकॉर्ड्स प्रोसेसिंग फ्रॉम इनिशिएशन टू कम्प्लिशन. म्हणजे जे रेकॉर्ड आहेत ते सुरुवातीपासनं शेवटपर्यंत व्यवस्थित प्रोसेस केलेले आहेत किंवा नाही याचं जे त्या ठिकाणी कंट्रोलिंग असेल त्याला म्हटलं जाणार आहे कंट्रोल ओव्हर प्रोसेसिंग. अँड फायनली आउटपुट कंट्रोल. कंट्रोल्स इन्शुअर ओनली व्हॅलिड डेटा इज इनपुट and valid data is processed and through that valid output is generated. आउटपुट कंट्रोल म्हणजे काय की आउटपुट व्हॅलिड आउटपुट मिळवण्यासाठी व्हॅलिड डेटा इनपुट केला गेलेला आहे, प्रोसेस केला गेलेला आहे, याच्यावर जे कंट्रोल सेटअप केलेलं असतं त्याला या ठिकाणी आउटपुट कंट्रोल म्हटलं जातं. सो EDP ऍप्लिकेशन कंट्रोल मध्ये हे तीन आहेत, तीन प्रकार: कंट्रोल ओव्हर इनपुट, कंट्रोल ओव्हर प्रोसेसिंग अँड आउटपुट कंट्रोल. ओके, सो इट इज द EDP ऍप्लिकेशन कंट्रोल. नाउ द next point is what? Computer assisted audit techniques. Important point. Many a time the short note ask on this point in your examination. तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये बराच वेळेस या मुद्द्यावर त्या ठिकाणी शॉर्ट नोट विचारण्यात आलेले. काय? कम्प्युटर असिस्टेड ऑडिट टेक्निक्स. त्याला शॉर्ट मध्ये काय म्हणतो आपण? CAAT म्हणजे कॅट.
The use of computer may result in the design of systems that provide less visible evidence than those using manual procedures. We know in manual procedure enough evidence is available, but many a times that evidence is not available when the data is processed to the computer or software. आपल्याला माहिती आहे मॅन्युअल पद्धतीने ऑडिट केलं तर आपल्याकडे भरपूर पुरावे उपलब्ध असतात, परंतु तेच ऑडिट जर कम्प्युटरच्या माध्यमाने होत असेल तर मात्र पुरावे कसे असणार आहेत, कमी असणार आहेत. कॅट म्हणजे कम्प्युटर असिस्टेड ऑडिट टेक्निक्स आर सच टेक्निक्स applied through computer which are used in the verifying the data being processed by it. त्यामुळे एव्हिडन्स कमी असल्यामुळं जो काही डेटा कम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये फीड केलेला आहे तो व्यवस्थित प्रोसेस झालेला आहे किंवा नाही याचं व्हेरिफिकेशन ज्या टेक्निकद्वारे केलं जातं एव्हिडन्स कमी असल्यामुळे त्या टेक्निकला आपण त्या ठिकाणी काय म्हणत असतो, कॅट म्हणजेच कम्प्युटर असिस्टेड ऑडिट टेक्निक्स. System characteristics resulting from the nature of EDP processing that demand the use of computer assisted audit techniques are. आता यामध्ये काय आहे, काय अवेलेबिलिटी आहे कॅट मध्ये ते बघूया. Absence of, we know when the processes, when the information that is fed up in the computer at that time, these are the loopholes. हे loopholes आहे and these loopholes are find out under the CAT. First of all, absence of input documents म्हणजे वाउचर त्या ठिकाणी नाहीत. लॅक ऑफ विजिबल ट्रान्झॅक्शन ट्रेल, वाउचर नसल्यामुळे ट्रान्झॅक्शन आपल्याला ट्रेस करता येत नाही फ्रॉम द इनिशिएशन टिल द कम्प्लिशन. लॅक ऑफ विजिबल आउटपुट, बरंच आउटपुट त्या ठिकाणी विजिबल नाही. अब्सेन्स ऑफ ॲप्रोप्रिएट कंट्रोल, काही ॲप्रोप्रिएट कंट्रोल त्या ठिकाणी अब्सेंट आहेत. आणि फायनली अनऑथराइज ॲक्सेस टू डेटा अँड कम्प्युटर प्रोग्राम्स. बऱ्याच वेळेस कुणीही त्या ठिकाणी डेटा ॲक्सेस करू शकतं, कुणीही त्या ठिकाणी कम्प्युटर प्रोग्राम सुद्धा ॲक्सेस करू शकतं. सो ऑल दीज प्रॉब्लेम्स आर व्हेरीफाईड अंडर द कॅट्स. हे सर्व प्रॉब्लेम्स, हे सर्व लूपहोल्स कॅट अंतर्गत व्हेरीफाय केले जातात. ॲडव्हान्टेजेस ऑफ कॅट्स. आता कॅटचे विविध ॲडव्हान्टेज कुठले? इन दॅट ऑडिट इफेक्टिव्हनेस अँड इफिशियन्सी ऑफ ऑडिटिंग प्रोसिजर्स विल बी इम्प्रूव्ड थ्रू द यूज ऑफ कॅट. कॅटच्या माध्यमाने ऑडिटचा इफेक्टिव्हनेस, ऑडिटची इफिशियन्सी ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी वाढत असते. ओके, अँड इन दॅट त्याचे इव्हिडन्सेस कुठले? सम ट्रान्झॅक्शन मे बी टेस्टेड मोर इफेक्टिव्हली. ज्या ट्रान्झॅक्शन्स आहेत त्या इफेक्टिव्हली त्या ठिकाणी टेस्ट केल्या जातात. अप्लाइंग ॲनालिटिकल रिव्ह्यू प्रोसिजर, कॅटच्या माध्यमाने सर्व ट्रान्झॅक्शनला ॲनालिटिकल रिव्ह्यू प्रोसिजरच्या माध्यमाने त्या ठिकाणी व्हेरीफाय केलं जातं. ऑडिटर कॅन सेव्ह द टाईम, आणि त्यामुळे ऑडिटरचा टाइम त्या ठिकाणी वाचणार आहे. आणि फायनली इफेक्टिव्ह टेस्ट चेकिंग अँड एक्झामिनेशन इन डेप्थ. ज्या काही ट्रान्झॅक्शन असतील त्या ट्रान्झॅक्शन डीपली सुद्धा चेक केल्या जातात आणि त्याची टेस्ट चेकिंग सुद्धा इफेक्टिव्हली असते. सो दीज आर द सेव्हरल ॲडव्हान्टेजेस ऑफ कॅट. ओके, अंडरस्टूड. नाऊ नेक्स्ट, जनरलाइज ऑडिट सॉफ्टवेअर, त्याला आपण म्हणत असतो GAS, गॅस. यावर सुद्धा बऱ्याच वेळेस शॉर्ट नोट ही विचारली जाते. नाउ व्हॉट इज दॅट? Generalized audit software GAS is used in many companies to perform routine audit procedure. Routine audit procedure complete करण्यासाठी बऱ्याच कंपनीज मध्ये जनरलाइज ऑडिट सॉफ्टवेअरचा वापर त्या ठिकाणी केला जातो. GAS performs routines on files, uses various calculation and print reports based on the information used. GAS मध्ये म्हणजे जनरलाइज ऑडिट सॉफ्टवेअरमध्ये व्हेरिफिकेशन करण्यासाठी काय केलं जातं? विविध प्रकारचे कॅल्क्युलेशन आणि प्रिंट रिपोर्टचा त्या ठिकाणी उपयोग केला जातो. स्टँडर्ड ऑडिट्स आर परफॉर्म बाय अनालायझिंग सॅम्पल इन्फॉर्मेशन फ्रॉम द कंपनीज रेकॉर्ड. स्टँडर्ड ऑडिट त्या ठिकाणी परफॉर्म केलं जातं कंपनीची सॅम्पल इन्फॉर्मेशनचा उपयोग करून. रॅन्डम इन्फॉर्मेशन इज चूजन अँड अनालाइज सिन्स इन्व्हेस्टिगेटिंग ऑल इन्फॉर्मेशन इज टू टाइम कन्झ्युमिंग. आपल्याला माहिती सर्व रेकॉर्ड व्हेरीफाय करणे खूप टाइम कन्झ्युमिंग, त्यामुळे रॅन्डमली या ठिकाणी माहिती ही गोळा केली जाते आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन केलं जातं. दिस सॉफ्टवेअर अलोज ऑडिटर्स द ॲबिलिटी टू सॉर्ट थ्रू लार्ज अमाउंट्स ऑफ डेटा इन रॅपिड मॅनर. जो मोठ्या प्रचंड प्रमाणाचा डेटा आहे तो डेटा या ठिकाणी ऑडिटरला गॅस म्हणजे जनरलाइज ऑडिट सॉफ्टवेअरच्या माध्यमाने पटकन क्विकली व्हेरीफाय करता येतो. गॅस कॅन स्कॅन अँड टेस्ट ऑल डेटा विदिन अ कम्प्युटर सिस्टम अलोविंग फॉर मोर ॲक्युरेट ऑडिट ऑफ द बुक्स.
या सॉफ्टवेअरच्या माध्यमाने सर्व कम्प्युटरमध्ये असणारा सर्व डेटा स्कॅन केला जातो आणि त्याची ॲक्युरेसी चेक केली जाते. इन्स्टेड ऑफ रँडम सॅम्पलिंग 100% ऑफ द कंपनी डेटा इज एक्झामाइंड. म्हणजे रँडम सॅम्पलिंगपेक्षा 100% डेटा या ठिकाणी व्हेरीफाय आणि एक्झामाइन केला जातो या सॉफ्टवेअरच्या माध्यमाने. गॅस सॉफ्टवेअर इज डिझाईन टू एक्झामाइन फायनान्शियल इन्फॉर्मेशन फॉर क्वालिटी, कम्प्लीटनेस, करेक्टनेस अँड कन्सिस्टन्सी. का बरं हे सॉफ्टवेअर या ठिकाणी डिझाईन केलेलं आहे की फायनान्शियल इन्फॉर्मेशनची क्वालिटी, कम्प्लीटनेस आणि करेक्टनेस त्याच प्रकारे त्याची कन्सिस्टन्सी चेक करण्यासाठी हे सॉफ्टवेअर या ठिकाणी डिझाईन करण्यात आलेले आहे. इट व्हेरीफाईज ऑल कॅल्क्युलेशन, कम्पेअर्स डेटा अँड प्रिंट ऑडिट सॅम्पल्स. यामध्ये सर्व कॅल्क्युलेशन व्हेरीफाय केला जातो, डेटा कम्पॅरिझन केली जाते आणि त्याचे ऑडिट सॅम्पल सुद्धा प्रिंट केले जातात. सो दिस इज अबाउट द जनरलाइज ऑडिट सॉफ्टवेअर दॅट इज कॉल्ड एज अ गॅस. ओके, अंडरस्टूड. नाउ नेक्स्ट अँड लास्ट पॉइंट ऑफ दिस युनिट, दॅट इज व्हॉट फॉरेन्सिक ऑडिट. सो फॉरेन्सिक ऑडिट you have already studied in the FY BCom फायनान्शियल अकाउंटिंग या सब्जेक्टमध्ये तुम्ही FY BCom ला फॉरेन्सिक ऑडिटचा अभ्यास ऑलरेडी केला आहे. इन डिटेल वी आर गोइंग टू स्टडी दिस in this point. What is forensic audit? That is the first one. A forensic audit refers to application of accounting methods for detection and gathering evidence of frauds, embezzlement or any other such white collar crime. तर फॉरेन्सिक ऑडिट म्हणजे काय? फॉरेन्सिक ऑडिट हे अशा प्रकारचं अकाउंटिंगचं ॲप्लिकेशन किंवा मेथड आहे की ज्याच्या माध्यमाने इन्फॉर्मेशन या ठिकाणी गॅदर केली जाते. कशाच्या संदर्भात? जे काही फ्रॉड झालेले असतील, जे काही कॅशमध्ये अफरातफर म्हणजे इम्बेझलमेंट असेल किंवा जे व्हाईट कॉलरचे क्राईम असेल. व्हाईट कॉलर म्हणजे काय की वर्ण आपल्याला जाणवणार नाही फ्रॉड झाला आहे पण प्रत्यक्षात तो फ्रॉड असेल. तर अशा प्रकारचे फ्रॉड, इम्बेझलमेंट कॅचअप करण्यासाठी अकाउंटिंगचं जे ॲप्लिकेशन आहे की ज्याच्या माध्यमाने इन्फॉर्मेशन गॅदर केली जाते, पुरावे एकत्रित केले जातात, त्याला फॉरेन्सिक ऑडिट असं म्हटलं जातं. इट इज अन एक्झामिनेशन ऑफ कंपनीज फायनान्शियल रेकॉर्ड्स टू डिराईव्ह एव्हिडन्स विच कॅन बी यूज इन कोर्ट ऑफ लॉ ऑर लीगल प्रोसिडिंग. आता फॉरेन्सिक ऑडिट हे अशा प्रकारची एक्झामिनेशन आहे कंपनीच्या फायनान्शियल रेकॉर्ड की ज्या एक्झामिनेशनच्या मार्फत एखादा फ्रॉड त्या ठिकाणी प्रूव्ह करण्यासाठी कोर्टमध्ये किंवा लीगल प्रोसिडिंगमध्ये एखादा फ्रॉड प्रूव्ह करण्यासाठी त्या ठिकाणी पुरावे एकत्रित केले जात असतात. ओके, सो देअरफॉर धिस इज व्हॉट फॉरेन्सिक ऑडिट इज नथिंग बट गॅदरिंग द इन्फॉर्मेशन रिलेटेड टू द फ्रॉड टू प्रूव्ह इट इन द कोर्ट ऑफ लॉ ऑर लीगल प्रोसिडिंग. म्हणजे जो काही फ्रॉड झालेला असेल तो फ्रॉड सिद्ध करण्यासाठी कोर्टमध्ये, लीगल प्रोसिडिंगमध्ये जी काही पुरावे एकत्रित केले जाणार आहेत ते पुरावे एकत्रित करण्याच्या पद्धतीला या ठिकाणी आपण काय म्हणणार आहोत? फॉरेन्सिक ऑडिटिंग. देर आर सम व्हेरी गुड एक्झाम्पल्स रिलेटेड टू द फॉरेन्सिक ऑडिटिंग फ्रॉड. आता फॉरेन्सिक ऑडिटिंगने जे काही फ्रॉड या ठिकाणी शोधून काढलेले आहेत त्यामध्ये काही अत्यंत महत्त्वाचे उदाहरणं तुम्हाला या ठिकाणी दिसतील. एनरॉन, वर्ल्डकॉम, झेरॉक्स कॉर्पोरेशन, सत्यम कम्प्युटर या सर्व कंपनीमध्ये जे काही फ्रॉड झालेले होते ते सर्व कशाच्या माध्यमाने उघड करण्यात आलेले आहे? फॉरेन्सिक ऑडिटिंगच्या माध्यमाने. ओके, इम्पॉर्टन्स ऑफ फॉरेन्सिक ऑडिटिंग. का बरं फॉरेन्सिक ऑडिट या ठिकाणी महत्वाचं आहे? रिड्युसेस पोटेन्शियल लॉसेस. So whatever the potential losses are there due to the frauds, those are reduced with the help of the forensic audit. Forensic audit मुळे लॉसेस जे आहे कंपनीचे ते लॉसेस रिड्यूस करता येतात, कारण की फॉरेन्सिक ऑडिट मध्ये फ्रॉडची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी एकत्रित केली जाते, पुरावे त्या ठिकाणी एकत्रित केले जातात आणि फ्रॉड हा फाइंड आउट केला जातो. स्ट्रेंथन्स इंटरनल पॉलिसीज to detect or to restrict the fraud. Forensic audit strengthens internal policies. म्हणजे फ्रॉड कमी करण्यासाठी, फ्रॉड शोधून काढण्यासाठी, डिटेक्ट करण्यासाठी ज्या काही कंपनीच्या इंटरनल पॉलिसीज असतील त्या इंटरनल पॉलिसी फॉरेन्सिक ऑडिटच्या माध्यमाने स्ट्रेंथ केल्या जातात. अवॉइड लीगल इश्यूज टू प्रूव्ह द फ्रॉड in the court of law.
if any kind of legal issues are there, those are totally avoided with the use of the forensic audit. म्हणजे जर फ्रॉड कंपनीमध्ये झालेला असेल आणि तो फ्रॉड जर कोर्टामध्ये प्रूव्ह करायचा असेल आणि त्यासाठी ज्या काही लीगल अडचणी असतील, ज्या काही लीगल इश्यूज असतील, त्या फॉरेन्सिक ऑडिटच्या माध्यमाने दूर केल्या जात असतात. अँड फायनली इम्प्रूव्ह कंपनी इमेज. So whatever frauds are there, those frauds are timely detected with the use of the forensic audit and that improves the company's image. म्हणजे जे काही फ्रॉड कंपनीमध्ये होत असतील ते फ्रॉड वेळेत फॉरेन्सिक ऑडिटच्या माध्यमाने शोधून काढले जातात की ज्यामुळे कंपनीची प्रतिमा सोसायटीमध्ये कशी होते, इम्प्रूव्ह होत असते, वाढत असते. ओके, सो दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ फॉरेन्सिक ऑडिट. द नेक्स्ट, वेन डू फॉरेन्सिक ऑडिटर्स कंडक्ट ऑडिट. कधी फॉरेन्सिक ऑडिटर हे फॉरेन्सिक ऑडिट कंडक्ट करतील. कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. ज्या वेळेस शेअर होल्डर्सचं जे इंटरेस्ट आहे किंवा शेअर होल्डरचे जे हक्क आहेत ते हक्कामध्ये जर कॉन्फ्लिक्ट निर्माण झालेला असेल, काही त्या ठिकाणी गुंतागुंत निर्माण झालेली असेल किंवा सर्व शेअर होल्डरचे हक्क अधिकार ज्यावेळेस धोक्यात आलेले असतील, ॲट दॅट टाइम फॉरेन्सिक ऑडिट इज परफॉर्म. त्यावेळेस फॉरेन्सिक ऑडिट केलं जातं. करप्शन, भ्रष्टाचार, ज्यावेळेस कंपनीमध्ये भ्रष्टाचार झालेला असेल, करप्शन झालेलं असेल, त्यावेळेस फॉरेन्सिक ऑडिट केलं जातं. असेट मिसअप्रोप्रिएशन. द असेट्स आर शोन ॲट मोर ऑर लेस प्राइस. द व्हॅल्यू ऑफ असेट इज मिसअप्रोप्रिएटेड ॲट दॅट टाइम फॉरेन्सिक ऑडिट इज डन. म्हणजे असेटची व्हॅल्यू चुकीची दाखवलेली असेल, काही वेळेस ती जास्त दाखवलेली असेल, काही वेळेस ती कमी दाखवलेली असेल, म्हणजे असेटच्या व्हॅल्यूमध्ये मिसअप्रोप्रिएशन झालेलं असेल, त्यावेळेस फॉरेन्सिक ऑडिट केलं जाईल. Mispresentation of financial statement. Financial statements are presented by the wrong way or wrong information is included in the financial statement. At that time, forensic audit is conducted. ज्यावेळेस चुकीची माहिती, चुकीच्या पद्धतीने फायनान्शियल स्टेटमेंट त्या ठिकाणी प्रेझेंट केलेले असतील, अशा वेळेस फॉरेन्सिक ऑडिट हे केलं जात असतं. सो इन दिस कंडिशन्स द फॉरेन्सिक ऑडिट इज डन. अशा सिच्युएशनमध्ये, परिस्थितीमध्ये फॉरेन्सिक ऑडिट हे केलं जाणार आहे. अँड लास्ट वन, हाऊ टू परफॉर्म फॉरेन्सिक ऑडिट. व्हॉट आर द स्टेप्स टू परफॉर्म द फॉरेन्सिक ऑडिट. कशा प्रकारे फॉरेन्सिक ऑडिट हे परफॉर्म केलं जातं. फर्स्ट ऑफ ऑल, प्लॅनिंग इन्व्हेस्टिगेशन. द प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन इज प्लॅन टू डिटेक्ट द फ्रॉड. काय केलं जातं, एक सुनियोजित इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी तयार केली जाते फ्रॉड डिटेक्ट करण्यासाठी. द नंबर सेकंड, कलेक्टिंग एव्हिडन्स टू प्रूव्ह दॅट फ्रॉड इन अ कोर्ट ऑफ लॉ. इट इज व्हेरी नेसेसरी टू कलेक्ट द एव्हिडन्स बिकॉज कोर्ट, legal authorities, those are always relies on the factful evidence. So therefore the evidence is collected in the second step. आता ज्यावेळेस फ्रॉड झालेला आहे हे लक्षात आलेला असेल आणि तो फ्रॉड जर कोर्टमध्ये प्रूव्ह करायचा असेल तर कशाची गरज असेल, पुराव्यांची गरज असेल. कारण कोर्ट हे कायम कशावर, फॅक्टफुल एव्हिडन्स म्हणजे पुराव्यांवरच त्या ठिकाणी विश्वास ठेवतं. त्यामुळे सेकंड स्टेपमध्ये एव्हिडन्स हे कलेक्ट केलं. देन इन द थर्ड स्टेप, व्हॉट एव्हर evidences are collected, the proper and accurate report related to that evidence is prepared. जे काही evidences त्या ठिकाणी कलेक्ट केलेले असतील त्या एव्हिडन्सचा योग्य असा रिपोर्ट हा तिसऱ्या स्टेपमध्ये तयार केला जातो. अँड फायनली इन फोर्थ स्टेप, कोर्ट प्रोसिडिंग्स आर डन. सो ऑल द एव्हिडन्सेस, ऑल द रिपोर्ट दॅट इज प्रिपेअर्ड, दॅट इज गिवन टू द कोर्ट अँड द कोर्ट प्रोसिडिंग्स आर परफॉर्म. म्हणजे जे काही पुरावे त्या ठिकाणी एकत्रित केलेले आहेत त्याच्यावरनं जो काही रिपोर्ट त्या ठिकाणी तयार केलेला आहे तो कोर्टात सादर केला जातो आणि त्या माध्यमाने कोर्टच्या प्रोसिडिंग पूर्ण केल्या जातात आणि फ्रॉड हा कोर्टामध्ये सिद्ध केला जात असतो. सो इन दिस वे, through this process, through these steps, the forensic audit is completed. Okay, so here the unit number 4 that is completed. अशा प्रकारे आपलं ऑडिटिंगचं युनिट क्रमांक 4 आपण या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. आय होप ऑल द इन्फॉर्मेशन आय हॅव एक्सप्लेन इन दिस युनिट दॅट व्हेरी वेल अंडरस्टूड बाय यू. मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो की मी सांगितलेली संपूर्ण माहिती या युनिटची नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी समजलेली आहे. आय रिक्वेस्ट यू काइंडली सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल प्रोफेसर विक्रांत पालटशा. मी सर्वांना तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो की कृपया माझे यूट्यूब चॅनल प्रोफेसर विक्रांत पालटशा जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.